ही कहाणी आहे एका धाडसी स्त्रीची। नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर। तुम्ही पाहताय संघर्ष शौर्य गाथा। रायगडावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ भरायची। त्या बाजारामध्ये आजूबाजूच्या गावामधनं खूप सारे लोक व्यापार करण्यासाठी यायची। पण या रायगडावरती एक नियम होता जो की पूर्ण गडावरती कटाक्षपणे पाळला जायचा। तो नियम असा होता की सकाळी तोफेचा बार केल्याच्या नंतर गडाचे दरवाजे ओपन केले जायचे आणि संध्याकाळी तोफेंचा बार केल्याच्या नंतर गडाचे दरवाजे बंद केले जायचे। त्यानंतर न कोणी गडाच्या आतमध्ये येऊ शकत होतं, न कोणी गडाच्या बाहेर जाऊ शकत होतं। हा नियम सर्वत्र कटाक्षपणे पाळला जायचा। रायगडाच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं। त्या गावामध्ये एक धनगर कुटुंबामध्ये एक हिरा नावाची स्त्री राहायची। तिचं एक स्थानबाळ होतं आणि तिच्याकडे एक गायसुद्धा होती। त्या गायीचं दूध विकण्यासाठी ती रोज रायगडावरती जायची। हे नेहमीप्रमाणे रोज चालायचे। ती रोज दूध घेऊन जायची, बाजारामध्ये विकायची आणि परत संध्याकाळी वापस गड उतरून खाली यायची। या गायीच्या दुधापासून जे काही उत्पन्न मिळायचे त्यातूनच तिच्या घराचा उदरनिर्वाह व्हायचा। रोजच्या प्रमाणे ती रायगडावरती दूध विकण्यासाठी गेली। बाजारामध्ये दूध आणलं आणि ते दूध विकायला तिनं सुरुवात केली। पण या दिवशी झालं असं की तिचं दूध विकलं गेलं नाही। तिला खूप जास्त वेळ लागला दूध विकण्यासाठी आणि यामध्ये तिला वेळेचं भान राहिलं नाही। दूध विकता विकता सायंकाळ झाली आणि आता ती घराकडे निघण्यासाठी परतली। पण निघता निघता तिला उशीर झाला आणि याच वेळेमध्ये तोफेचा बार झाला। तोफेचा बार झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद केले गेले। तिनं किल्लेदारांना शिफारसही केली की मला किल्ल्याच्या बाहेर जाऊ द्या, की माझं एक तानं बाळ आहे, ते भुकेनं व्याकुळ झालं असेल। पण किल्लेदार नियमांचे बांधील होते, ते नियमाचं कटाक्षपणे पालन करत होते। त्यांनी तिला नकार दिला। ती पश्चिम कड्याजवळ आली। तिच्या मनामध्ये सारखे विचार चालत होते की माझं मूल भुकेने व्याकुळ झालं असेल, त्यासाठी काहीतरी करायला हवे। तिने एक धाडसी निर्णय घेतला। तिच्या कड्यावरनं खाली पाहिल्याच्या नंतर धडकी भरल्यासारखं होते। अशा कड्यावरनं तिनं खाली उतरायचा निर्णय घेतला आणि तिने उतरायला सुरुवात केली। उतरताना तिला अनेक पायामध्ये काटे मोडले, अंगाला खरचटले, त्यामधून रक्तसुद्धा वाहत होते। पण ती आपल्या निर्णयावरती ठाम होती। तिच्या डोक्यामध्ये चालणारा तो विचार, बाळ हे भुकेनं व्याकुळ झाला असेल, त्याला भूक लागली असेल, आपल्याला लवकरात लवकर तिथे जावे लागेल। ती तो दुर्गम कडा उतरून खाली आली आणि गावामध्ये जाऊन आपल्या घरी जाऊन आपल्या तान्ह्या मुलाची भूक मिटवली। पण जेव्हा ही वार्ता वाऱ्यासारखी रायगडावरती पसरली आणि जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानी ही बातमी पोहोचली, त्यांनी तिला तुरंत मान सन्मानाने गडावरती बोलावून घेतले। पण या बोलावल्यानंतर तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न उत्पन्न झाले की आता महाराज आपल्याला काही शिक्षा करतील की काय। पण महाराजांच्या मनात वेगळीच एक धारणा बनलेली होती। महाराजांनी तिला साडी चोळी देऊन तिचा यथोचित सन्मान केला आणि सैनिकांना आदेश दिले की ती ज्या कड्यावरनं खाली उतरली त्या कड्यावरती एक मोठी तटबंदी बांधून त्याला सुरक्षित करून घेणे। तटबंदी बांधलेल्या कड्याला हिरकणी असे नाव दिले गेले। अशा प्रकारे एका धाडसी स्त्रीने एका दुर्गम कड्यावरनं खाली उतरून एक पराक्रम गाजवला होता। एका माता आणि पुत्र प्रेमाचं एक उदाहरण लोकांपुढे समोर उपस्थित केलं होतं। या संपूर्ण कहाणीला काही ठोस पुरावा नाही आहे, पण आपण याचा उपयोग येणाऱ्या पिढीला एक संघर्षामध्ये उभं राहण्यासाठी एक चांगली प्रेरणा म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो।